आपण लेक्चरला स्टार्ट करू. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय स्टार्ट केलं होतं? व्हॉट वी हॅव स्टार्टेड? जावास्क्रिप्ट. बरोबर ना? आपण HTML, CSS, टेलविंड त्याचे CSS चा जो फ्रेमवर्क आहे इथपर्यंत आपण शिकलो. आणि कालच्या लेक्चरला आपण काय स्टार्ट केलं होतं? जावास्क्रिप्ट. आपण आपल्या वेबसाईट मध्ये फंक्शनॅलिटी कशी ऍड करू शकतो, म्हणजे माझी वेबसाईटचा बिहेवियर कसा असला पाहिजे, तर ते कोण डिसाईड करणार आहे? आपली जावास्क्रिप्ट. ओके. सो प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलेलो? व्हॉट वी हॅव लर्न इन प्रिव्हियस लेक्चर? आपण काय बघितलं की जावास्क्रिप्ट म्हणजे काय? व्हॉट इज जावास्क्रिप्ट? जावास्क्रिप्ट काय एक प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. तर ती आपल्याला कशासाठी यूज मध्ये येते? क्लायंट साइड कोडिंग साठी किंवा स्क्रिप्टिंग साठी. ओके. आणि त्याच्यामध्ये जावास्क्रिप्टचा यूज कशासाठी करतो आपण? वेब डेव्हलपमेंट साठी, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट साठी, गेम डेव्हलप करायच्या त्याच्यासाठी आपण जावास्क्रिप्टचा यूज करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की जावास्क्रिप्टला रन करण्यासाठी काय कंपायलर वगैरे लागतो का? मग ह्याच्यासाठी काय लागत असतं आपल्याला? JS इंजन. बरोबर. क्रोम मध्ये आपण कोणतं यूज करतो? V8. आणि आपलं जे फायरफॉक्स आहे त्याच्यामध्ये स्पायडर मंकी हे JS इंजन आहे. तर त्याचा यूज करून आपण काय करत असतो? जो आपला हाय लेवलचा कोड आहे तर त्याला तो काय करतो? मशीन लेवल मध्ये कन्वर्ट करतो आणि आपल्याला काय भेटतं? आउटपुट भेटतं. ते कोण करत असतं? JS इंजन. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपल्या जावास्क्रिप्टची जी प्रोग्रामिंग करायची त्याचा सेटअप काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लागतं? एक IDE लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेस काय करायचंय? सर्व्हर साइडची समजा आपल्याला प्रोग्रामिंग करायची. सर्व्हर साइड म्हणजे काय? आता मी तुम्हाला काल जसं सांगितलं की आपण फेसबुक वरती एखादी रिक्वेस्ट टाकली, म्हणजे युजरने टाकलं काहीतरी facebook.com किंवा फेसबुकचं लॉग इन, तर त्यावेळेस काय होतं? ती रिक्वेस्ट कोणाकडे? सर्व्हरकडे जाते. मग तिथं पण काहीतरी कोडिंग केली असणार ना, कारण तो डेटा आपल्याकडे येतोय. याचा अर्थ तिथं पण काहीतरी त्यांनी कोडिंग केली असेल, तिथं पण डेटाबेस मॅनेज केला असेल, त्या डेटाबेस थ्रू ऍक्सेस होऊन आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचते. सो त्याच्यासाठी आपण काय करतो? जावास्क्रिप्टला मग कुणीतरी विचार केला की म्हटलं मग सर्व्हर साइडची जे स्क्रिप्टिंग लँग्वेज आपल्याला बनवायची असेल, क्लायंट साइड तर आहे जावास्क्रिप्ट, तर त्याच्यासाठी काय करायला लागलं? तर त्या बाबांनी काय केलं? त्या बाबांनी C++ मध्ये जावास्क्रिप्टला मर्ज केलं किंवा ऍड केलं. त्याच्यामधून काय आपल्याला जनरेट झालं? Node.js. हे काय? एक रन टाइम एन्व्हायरमेंट आहे. ओके. मग त्याच्या थ्रू आपण सर्व्हर साइड ची प्रोग्रामिंग सुद्धा करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? व्हॅरिएबल्स. व्हॅरिएबल्स म्हणजे काय असतं? व्हॉट इज मीन बाय व्हॅरिएबल? काय असतात व्हॅरिएबल? व्हॅरिएबल एक प्रकारचं काय असतात? कंटेनर. त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. आणि जावास्क्रिप्ट मध्ये व्हॅरिएबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला कोणकोणते वेज आहेत आपल्याकडे? लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. तर 3 पद्धतीने आपण काय करू शकतो? व्हॅरिएबल क्रिएट करू शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण दुसरी कोणती C किंवा C++, जावा अशी लँग्वेज घेतली, तर याच्यामध्ये डिफरंट वेज आहेत. काय करायचं? व्हेरिएबल क्रिएट करण्याचं. पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं? डेटा टाइप त्याचा सांगायला लागतो आणि त्याच्यानंतर त्याचं जो व्हेरिएबलचं नेम आहे ते सांगायला लागतं आणि इथं व्हॅल्यू त्याची द्यायला लागते आपल्याला. बरोबर. पण जावास्क्रिप्ट मध्ये काय म्हणतायत की डायरेक्ट तुम्ही काय करा? लेटचा यूज करा, व्हेरिएबलला डिक्लेअर करा. कॉन्सचा किंवा व्हॅरचा यूज करा, व्हेरिएबल डिक्लेअर करा. कॉन्सचा यूज करा, व्हेरिएबल डिक्लेअर करा. डेटा टाइप तिथं सांगायला लागतोय का आपल्याला कुठल्या टाइपचा डेटा आहे? नाही. ही काय आपली डायनॅमिकली टाइप लँग्वेज आहे. ओके. म्हणजे आपण नाही सांगितलं तिथं की आपल्याला कोणत्या टाइपचा डेटा तिथं द्यायचा आहे, तरी पण आपण व्हॅरिएबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे. हे वेज झाले आपले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? व्हॅरिएबल नेमिंग करण्याचं रूल्स. ओके. पहिला काय? कॅनॉट बी रिझर्व कीवर्ड. रिझर्व कीवर्ड आपण बघितलंय की जो प्रिव्हियसलीच जावास्क्रिप्ट लँग्वेज मध्ये प्रीडिफाईन वर्ड आहे, तर त्याला आपण यूज करू शकतो का? नाही. फॉर लूप किंवा अजून काय? डू व्हाईल, असं बरंचसं आपण कीवर्ड्स बघितलं होतं.
ओके, तर त्यांचा यूज करून आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकत नाही. अजून काय मिनिंगफुल, म्हणजे त्याला काहीतरी मिनिंग असला पाहिजे त्या व्हेरिएबलला, आपण जे व्हेरिएबल क्रिएट केलं आहे ते. ठीक आहे. कॅनॉट स्टार्ट विथ अ नंबर, नंबरने सुरू होऊ शकत नाही. कॅनॉट कंटेन स्पेस ऑर हायफन, त्याच्यामध्ये हायफन किंवा स्पेस नसला पाहिजे व्हेरिएबल आपण जे क्रिएट केलंय त्याच्यात. यूज कॅमल केस, म्हणजे आता हे जे सांगितलं आपण कसं नसलं पाहिजे व्हेरिएबल, मग बाकीचं मग कसं पण असू द्या. आपण इथं बघितलं की त्याच्यामध्ये काय नसलं पाहिजे, आपण त्याला सुरुवात कशी नाही केली पाहिजे. मग आपण नंतर मग कसं पण क्रिएट करू शकतो व्हेरिएबल ॲज पर आवर रिक्वायरमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. लेट, कॉन्स्ट, व्हॅरचा यूज करून आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतोय. बट त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे नक्की? तर सगळ्यात पहिला डिफरन्स काय? स्कोपचा. बरोबर ना? स्कोप म्हणजे काय? त्याची रेंज थोडक्यात. की मी व्हेरिएबलला म्हणजे व्हेरिएबल क्रिएट करताना व्हॅर कीवर्डचा यूज करतो. मग ह्याच्यामध्ये लेटमध्ये आणि कॉन्स्टमध्ये काय डिफरन्स आहे? व्हॅरमध्ये काय आहे? व्हॅर माझा काय फंक्शन स्कोप आहे. मग त्याच्यामध्ये मी फंक्शनमध्ये त्याला कुठं पण ऍक्सेस करू शकतो. बरोबर? व्हेरिएबलला फंक्शनमध्ये कुठं पण ऍक्सेस करू शकतो. डिक्लेअर म्हणजे जिथं डिक्लेअर केलंय तिथून. लेट, लेटचं काय? लेट ब्लॉक स्कोप आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय फंक्शन, त्या फंक्शन मध्ये आपण इथं व्हेरिएबलला ऍक्सेस केलंय, ते प्रिंट होणार आहे. पण याच्या बाहेर जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर तो काय थ्रो करणार आहे? एरर. ओके. लेट काय? ब्लॉक स्कोप, म्हणजे फंक्शन मध्ये स्पेसिफिक ब्लॉक आपण क्रिएट केलाय, तर त्या ब्लॉकच्या आतमध्येच लेट आणि कॉन्स्ट ऍक्सेसिबल आहे. त्याच्या बाहेर जर आपण त्या ब्लॉकच्या बाहेर जर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे? एरर थ्रो करणार आहे. ओके. मग हे काय झालं स्कोप बद्दल. त्याच्यानंतर आपण बघितलं रिअसाइनमेंट. व्हेअर काय करू शकतो आपण? रिअसाइन करू शकतो, रिडिक्लेअर करू शकतो. ओके. म्हणजे जिथं आपण त्याला क्रिएट केलंय तिथं. फंक्शन मध्ये क्रिएट केला असेल किंवा ग्लोबली क्रिएट केला असेल किंवा ब्लॉक मध्ये क्रिएट केला असेल, कुठं पण. त्याला काय करू शकतो आपण? रिडिक्लेअर, रिअसाइन आणि एवढंच करू शकतो. लेट, लेटमध्ये काय करतो आपण? लेटला काय करू शकतो? फक्त रिअसाइन करू शकतो. रिडिक्लेअर करू शकतो का? नाही. ते काय म्हणणार आहे मग? रिडिक्लेअर केल्यावर एरर थ्रो करणार आहे. कॉन्स्टचं काय? रिडिक्लेअर पण नाही करू शकत आणि रिअसाइन पण करू शकत नाही. का? कारण ते काय? कॉन्स्टंट, तो चेंज होऊ शकत नाही. ओके. हे असाइनमेंटचं झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं हॉइस्टिंग म्हणजे काय. हॉइस्टिंग काय असतं? बेसिक डेफिनेशन ऑफ हॉइस्टिंग म्हणजे काय? मूव्हिंग फंक्शन डिक्लेरेशन. डिक्लेरेशन म्हणजे काय? आता मी इथं काय केलंय? व्हॅर एक्स इज इक्वल्स टू 10. मी एक्स ला काय केलं? डिक्लेअर केलं आणि 10 व्हॅल्यूनी असाइन केलं. ओके. इथंच मूव्हिंग फंक्शन डिक्लेरेशन किंवा व्हेरिएबल डिक्लेरेशन ऍट द टॉप ऑफ द फाईल. आता आपण काय करू? लेट सपोज डेस्कटॉप, वेब डेव्हलपमेंट, जावास्क्रिप्ट. ठीक आहे. हे बेसिक आहे, आपल्याला माहित आहे. हे आपली बेसिक HTML ची फाईल, CSS ची फाईल आणि ही JS ची फाईल, ज्याच्यामध्ये आपण कोड राईट करतो. आता बघा मी काय म्हटलं की मूव्हिंग फंक्शन डिक्लेरेशन टू द टॉप ऑफ द फाईल. मी लेट सपोज काय केलं इथं? व्हॅर काय म्हटलं आपण? लेट सपोज आपण म्हटलं एज. एज किती? 90. ओके. 90 एज आहे. मग इथं काय केलं मी? त्याच्या अगोदर आपण काय करू? नुसतं डिक्लेअर करू एजला. एजला काय केलं? डिक्लेअर केलं. व्हॅल्यू असाइन केली का मी? नाही केली. मग होइस्टिंगचा म्हणणं काय? होइस्टिंग काय म्हणते की मूव्हिंग फंक्शन डिक्लेरेशन किंवा व्हेरिएबल डिक्लेरेशन टू द टॉप ऑफ द फाईल. मग हे इथं आपण डिक्लेअर केलंय कुठं? 96 नंबरच्या लाईनला. बरोबर, ही 96 नंबरची लाईन आहे ना इथं. पण होइस्टिंगचा अर्थ काय? की ह्याला तो कुठं डिक्लेअर करतो? मूव्ह करतो टॉप ऑफ द फाईल. कुठं? इथं. इथं. मग तो बाय डिफॉल्ट कुठं असणार आहे हा व्हेरिएबल? इथं टॉपला एकदम. व्हॅर एज
इथं डिक्लेअर झालेला असणार आहे. तो दिसतोय का आपल्याला? नाही दिसत. म्हणजे ते सिस्टीम मध्ये तसं त्याची प्रोग्रामिंग होत असते. मग आपण इथं एजला काय केलं, लेट सपोज इथं एजला डिक्लेअर केलं आणि एजला व्हॅल्यू असाइन केली 90. ठीक आहे. ते बाय डिफॉल्ट सिस्टीम मध्येच होत असतं. आपण इथं तिथं दाखवण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी केलंय की होस्टिंग म्हणजे काय असतं. ठीक आहे. लेट सपोज मग आपण काय केलं, याला गोल आहे म्हटलं आणि आपल्याला तो कोड कुठे दिसणार आहे? कॉन्सोल मध्ये. ओके. आता इथं बघा बरं काय एरर आहे. ए इज नॉट डिफाईन्ड. कोणत्या नंबरची लाईन आहे तिथे एरर आलाय? 84 नंबरची लाईन. कुठं? 84 इथं. हे काल बघितलंय ना आपण काय होतं ह्याच्या थ्रू. मला आपण टेम्पररी कमेंट आउट करू. कंट्रोल एस. एज का बरं प्रिंट नाही झाली इथं? एज का नाही आली इथं? का नाही आली एज? तिथं लिहिलंय ना आपण, केलंय ना इनिशियलाइज डिक्लेअर, पण इथं एज का नाही आली? कन्सोल नाही केलं आपण. काय करणार? कन्सोल एज आली का इथे? एज 19 आली. ह्याला काय ते बाय डिफॉल्ट करतं, मूव्ह करतं टॉपला. आता ह्याच्यामध्ये व्हेरिएबल मध्ये ते कसं परफॉर्म होतं? हा, where is hoisted to the top of the scope and initialized with undefined. This means you can access it before declaration. म्हणजे मी व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबल कीवर्डचा यूज करून काय करू शकतो? व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. व्हेर कीवर्डचा यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. बट त्याला मी ऍक्सेस पण करू शकतो डिक्लेअर करण्याच्या अगोदर. म्हणजे ह्याचा मिनिंग काय? त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही का नाही लॉक करा. लॉक करू शकता काय? लेट सपोज नंबर. ओके. ह्या नंबरला आपण लॉक करू शकतो कशाच्या अगोदर? त्याला डिक्लेअर करण्याच्या अगोदर. मी मी नंबरला डिक्लेअर केलंय का कुठं? नाही ना केलं. त्याच्या अगोदरच काय केलंय? त्याला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला किंवा लॉक करण्याचा प्रयत्न केला. मग इथं त्याला ऍक्सेस केलं आणि इथं व्हेअर कीवर्डचा यूज केला आपण आणि त्याच्यानंतर नंबर इक्वल टू लेट सपोज 100 म्हटलं. ओके. मी नंबरला डिक्लेअर आणि इनिशियलाइज करायच्या अगोदरच ऍक्सेस केलंय ना इथं. बरोबर आहे ना? मग त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही व्हेअर कीवर्डचा यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करून इथं त्याला तुम्ही काय करायचं? डिक्लेअर करायच्या अगोदरच ऍक्सेस करू शकता. आता मी इथं ऍक्सेस केले आणि नंतर डिक्लेअर केले, बरोबर ना? पण त्यावेळेस काय होणार आहे? अनडिफाईन्ड येणार आहे. का? कारण तो होस्ट होतो. कुठं होतो? हॉइस्ट होतो. होस्ट नाही, हॉइस्ट होतो. हॉइस्ट होतो म्हणजे काय? की आपण ज्यावेळेस हा कोड रन करू त्यावेळेस काय येते आउटपुट बघा. काय आले? अनडिफाईन्ड. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की हा जो नंबर आहे ना तो मला माहितच नाही की काय आहे. त्या नंबर मध्ये काय आहे ते माहितच नाही त्याला. आपण इथं किती दिले? 100 दिले ना, पण ते त्याला समजत नाही. का? कारण त्याला आपण यूज केलंय त्याला डिक्लेअर आणि इनिशियलाइज करायच्या अगोदरच इथं. मग व्हेअर मध्ये काय होतं की तो ऍट द टॉप ऑफ द फाईल जातो. कुठं? आता इथं आपण ह्याला डिक्लेअर केलंय ना असाइन केली व्हॅल्यू, बट ते ऍक्च्युअल मध्ये कसं आहे माहितीये का? हे कसं झालंय सिस्टीम मध्ये असं, व्हेअर नंबर इक्वल टू 100. हा जो नंबर आहे का ना, तर तो कुठे माहिती आहे का? ऍट द टॉप ऑफ द फाईल इथं इथं आहे. आणि हे जे आपण इथं क्रिएट केलंय असं, हे ओरिजिनली कोड असा वर्क करतोय. नंबर इथे इनिशियलाइज झालाय आणि आपला जो व्हेरिएबल कुठं डिक्लेअर झाला? इथं टॉप ऑफ द फाईलला.
त्याच्यामुळे तो काय म्हणतोय, अनडिफाईन्ड. नंबर अनडिफाईन्ड आहे, म्हणजे नंबर आपण काही टाकलाय त्याला माहित नाही. बरोबरच आहे ना, कारण आपण त्याला डिक्लेअर तर वरती झालाय तो बाय डिफॉल्ट त्याच्या होइस्टिंग प्रॉपर्टीनुसार, पण आपण इनिशियलाइज कुठं केलं, इथं केलं. ह्याचा मिनिंग काय होतो, जो आता तुम्हाला सांगितलं तो व्हॅरिएबल व्हॅर कीवर्ड नुसार. ठीक आहे, आपल्याला बाय डिफॉल्ट काय भेटतं मग आउटपुट मध्ये, अनडिफाईन्ड. त्याच्यानंतर काय, लेट आणि कॉन्स्ट आर होइस्टेड बट रिमेन इन टेम्पोरल रेड झोन, म्हणजे ते एका रेड झोन मध्ये तिथं आपण होइस्ट करू शकतोय, बट ते आपल्याला थ्रो काय करणार आहे, फायनली काय थ्रो करणार आहे. मी लेट सपोज काय केलं, लॉक करण्याचा प्रयत्न केला, कशाला, ए ला डिक्लेअर केलंय का आपण, नाही केलं. मग लेट कीवर्डचा यूज करून मी काय केलं, ए इक्वल्स टू 10 म्हटलं. आता इथं काय केलं आपण, ए ला इनिशियलाइज डिक्लेअर आणि इनिशियलाइज केलं, पण ए ला इथं ऍक्सेस केलंय त्याला इनिशियलाइज आणि डिक्लेअर करायच्या अगोदर. आता काय भेटणार आपल्याला, काय भेटलं, अनकॉट रेफरन्स एरर कॅन नॉट ऍक्सेस ए बिफोर इनिशियलायझेशन ऍट लाईन नंबर 109. जी 109 नंबरची लाईन आहे त्याच्यावरती एरर आलाय. तुम्ही काय करताय की तुम्ही ए ला ऍक्सेस करताय इनिशियलाइज आणि डिक्लेरेशनच्या अगोदरच. ते पॉसिबल आहे का, नाही. ते कशा कशामध्ये पॉसिबल नाहीये, लेट आणि कॉन्स्ट मध्ये सेम एरर थ्रो केला जाणार. ओके, मग हे त्याचं काय झालं, एक डिफरन्स कशामधला, आपल्या लेट कॉन्स्ट आणि व्हॅर मधला. आणि अजून एक डिफरन्स काय आहे की व्हॅर आपण कुठनं यूज करतो, ओल्ड जावास्क्रिप्ट मधून ES5, आणि लेट कॉन्स्ट कुठून यूज करतो आपण, न्यू जावास्क्रिप्ट ES6 मधून. आता आपण त्याचा यूज काय करतोय, कॉम्बिनेशन यूज करतोय. बरोबर, व्हॅरला पण यूज करू शकतोय, लेटला आणि कॉन्स्टला पण आपण यूज करू शकतोय. ठीक आहे, हे झालं आपला डिफरन्स कशामधला, लेट कॉन्स्ट आणि व्हॅर मधला. समजला आपण त्याचा कसा यूज करतो ते. आता याच्यानंतर काय, डेटा टाइप्स. आता डेटा टाइप्स माहिती आहेत का असतात, डेटा टाइप्स, व्हॉट आर द डेटा टाइप्स. काय असतात डेटा टाइप्स, टेल मी. डेटा टाइप्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण कोणत्या टाइपचा डेटा स्टोअर करतोय ते डेटा टाइप सांगतात ना आपल्याला. इंटलेट सपोज आपण यूज करत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या टाइपचा डेटा असणार आहे, नंबर टाइपचा म्हणजे इंटिजर टाइपचा. व्हॅर जर यूज करत असेल व्हॅरिएबलचा, म्हणजे त्याच्यानुसार. स्ट्रिंग जर आपण यूज करत असेल डेटा टाइप तर त्याच्यामध्ये कसला असणार आहे, स्ट्रिंग म्हणजे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स त्याला म्हणतो आपण. आता ह्याच्यामध्ये डिफरंट लँग्वेज मध्ये डिफरंट डिफरंट टाइपचे डेटा टाइप्स असतात. तसं आपल्या जावा स्क्रिप्ट मध्ये किती टाइपचे डेटा टाइप्स आहेत, एक प्रिमिटिव्ह आणि एक डायनॅमिक टाइप. पहिला कोणता, प्रिमिटिव्ह, आणि दुसरा डायनॅमिक किंवा रेफरन्स टाइप. प्रिमिटिव्ह टाइप मध्ये कोणतं, स्ट्रिंग, नंबर, बुलियन, अनडिफाईन्ड आणि नल. हे 5 प्रकारचं आपलं डेटा टाइप्स आहेत प्रिमिटिव्ह मध्ये, स्ट्रिंग, नंबर, बुलियन, अनडिफाईन्ड आणि नल. ओके, आता स्ट्रिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्ट्रिंग. मी लेट सपोज मला व्हॅरिएबल बनवायचा आहे, मी काय केलं, लेट str एक स्ट्रिंग बनवली. लेट सपोज दिस इज माय फर्स्ट स्ट्रिंग. आपण str नावाचं व्हॅरिएबल क्रिएट केलं लेट कीवर्डचा यूज करून, आणि इथे एक स्ट्रिंग राईट केली. स्ट्रिंगचा सिंपलचा मिनिंग काय, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स दॅट वी कॉल्ड स्ट्रिंग, त्याला म्हणायचं स्ट्रिंग. आता बघा इथं दिस कशापासून क्रिएट झालाय, THIS. हे काय आहे ते का आपलं
ABCD मधलं काय अल्फाबेट्स आहेत, बरोबर. मग THIS चा काय हा सिक्वेन्स आहे, त्याच्यापासून दिस क्रिएट झालाय. तसंच इज माय फर्स्ट स्ट्रिंग, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स दॅट वी कॉल्ड स्ट्रिंग. हा बेसिक डेटा टाइप आहे आपला पहिला स्ट्रिंग. ठीक आहे, ह्याला काय केलं आपण, लेट सपोज प्रिंट केलं लॉग, काय म्हणणार मी, str. ओके, कंट्रोल एस, इथं आपलं काय प्रिंट झालं, दिस इज माय फर्स्ट स्ट्रिंग. मग आपण कोणत्या डेटा टाइपचा यूज करून ह्याला प्रिंट केलं, म्हणजे इथं त्याला डेटा टाइप कोणता आहे ते असाइन करायची गरज आहे का, बाय डिफॉल्ट त्याचं ते घेतो. आता आपण कोणता यूज केलाय, स्ट्रिंगचा. हे आपण डबल कोट मध्ये राईट केलं, समजा सिंगल कोट मध्ये राईट केलं तर काय होईल, दिस इज स्ट्रिंग. म्हणजे आपण दोन्ही कोट मध्ये त्याला राईट करू शकतो, सिंगल कोट आणि डबल कोट मध्ये सुद्धा. ठीक आहे, हे झालं आपलं स्ट्रिंग. त्याच्यानंतर काय, नंबर. नंबर म्हणजे काय, नंबर थोडक्यात जो डेटा आपण कसा, लेट नम इक्वल्स टू 45, हा काय असणार आहे आपला, नंबर असणार आहे, बरोबर. ह्याला काय मी समजा लॉक केलं, नम म्हटलं, कंट्रोल एस, 45. ओके, हा आपला नंबर आहे. त्याच्यानंतर काय, बुलियन. बुलियन म्हणजे काय असतं, ट्रू किंवा फॉल्स. ओके, आता आपण इथं कोड राईट करतोय बरं का, इथं आणि इथं आउटपुट बघतोय. मी इथं पण कोड राईट करू शकतो कन्सोल वरती. कन्सोल वरती पण आपण कोड राईट करू शकतो. म्हणजे कसं, मी लेट सपोज म्हटलं कन्सोल डॉट लॉग, आणि आपण इथं काय केलं, हॅलो. हीच लाईन मी तिकडे लिहिली असती तर आपल्याला इथं काय दिसलं असतं, हॅलो. आता इथं प्रिंट काय झालं आपल्याला, हॅलो. ते आपण कन्सोल मध्येच प्रिंट केले. ओके, आता बुलियन मध्ये काय होतं की आपल्याला व्हॅल्यू कशा रिप्रेझेंट केल्या जातात, 0 किंवा 1 किंवा ट्रू किंवा फॉल्स ह्याच्या वे मध्ये रिप्रेझेंट केल्या जातात. आता लेट सपोज आपण काय केलं, आपण म्हटलं बुलियन लॉग ट्रू. आता ट्रू केल्यानंतर ना बघू आपण आउटपुट मध्ये काय म्हणतंय, ट्रू केल्यानंतर ट्रू म्हणजे, आणि लेट सपोज आपण इथं फॉल्स करू, फॉल्स, फॉल्स. म्हणजे बुलियन मध्ये काय होतं, आता ते अजून पुढे डिटेल मध्ये गेलो ना आपण, तर ह्याचा जो यूज आहे तो कसा करायचा ते आपल्याला समजेल पुढे, जसं जसं आपण पुढचं कन्सेप्ट शिकणार आहे तसं. ठीक आहे, तर बुलियन मध्ये फक्त ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू रिप्रेझेंट केल्या जातात. ओके, आता काय, अनडिफाईन आणि नल. अनडिफाईन म्हणजे काय, अनडिफाईन म्हणजे काय, त्याला डिफाईनच नाही केलं. अनडिफाईनचा मिनिंग काय, अनडिफाईन. अनडिफाईन म्हणजे काय, ज्याला डिफाईनच केलं नाही. म्हणजे कसं, मी म्हंटल लेट, लेट कीवर्डचा यूज केला, नम म्हटलं, एवढंच ठेवलं. आता ज्यावेळेस मी लॉक करेल नमला, आउटपुट मध्ये काय प्रिंट व्हायला पाहिजे, काय प्रिंट होईल, कॉमन. कारण आपण नमला काय केलं नाही, डिफाईनच नाही ना केलं, म्हणून अनडिफाईन. ओके, लेट सपोज मी काय केलं, नम इक्वल टू 10. आता काय प्रिंट होणार आहे, 10. आलं 10. अनडिफाईन म्हणजे काय असतं, जो डेटा टाइप आपण डिफाईनच करत नाही. ओके, तो बाय डिफॉल्ट काय येतो,
अनडिफाईन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? नल. नल म्हणजे काय? नल म्हणजे काय? त्याच्यामध्ये काहीच नाही. एमटी, ती एमटी थोडक्यात. ओके. त्याला आपण कसं डिक्लेअर करतो? डेलिबरेटली डिक्लेअर करतो नल. म्हणजे कसं? लेट एज इक्वल्स टू नल. एज नल नसते, बट इथं आपण त्याला काय करतो? डिलिबरेटली नलने असाइन करतो. ठीक आहे. लेट सपोज आपण इथं लॉक केलं आणि एज म्हटलं, तर आपल्याला आउटपुट मध्ये काय येणार आहे? नल येणार आहे. ओके. हे काय झालं? आपले प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ओके. पहिला कोणता? स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय असतं? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. त्याच्यानंतर काय? नंबर. स्ट्रिंग कुठे? इथून. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? नंबर, ज्याच्यामध्ये न्यूमेरिक व्हॅल्यूचा यूज करतो आपण. ओके. देन बुलियन, जिथं ट्रू आणि फॉल्स मध्ये आपल्याला रिझल्ट भेटत असतो. ओके. देन अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड म्हणजे काय? जे डिफाईंडच करत नाही आपण. डिक्लेअर करतो पण त्याला व्हॅल्यू असाइन करत नाही. ओके. ते काय असतं? अनडिफाईन्ड. ओके. देन त्याच्यानंतर काय? नल. नल काय असतं? डेलिबरेटली आपण काय करतो? नल देत असतो आपण स्पेसिफिक डेटा व्हेरिएबल क्रिएट केल्यानंतर. ओके. हे झाले आपले प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. समजले प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स काय असतात? स्ट्रिंग, नंबर, बुलियन, अनडिफाईन आणि नल. ओके. त्याच्यानंतर काय? डायनॅमिक टाइप. आता ह्याच्यामध्ये डायनॅमिक टाइप म्हणजे काय? डायनॅमिक टाइप म्हणजे काय? काय करू शकतो आपण ह्याच्यात? लेट सपोज मला का नाही दुसऱ्या कोणत्या तरी लँग्वेज मध्ये काय करायचंय? काय करायचंय मला? नंबर व्हॅल्यू डिक्लेअर करायची नंबरची. सी मध्ये आपण काय करतो? इंट डेटा टाइपचा यूज करतो. बरोबर. तिथं व्हेरिएबल असाइन करतो ए, आणि तिथं काय करतो? नंबर जो द्यायचा आहे तो देऊ शकतो आपण. बरोबर आहे ना? तसंच बाकीचं आपल्याला स्ट्रिंग द्यायची असेल किंवा अजून काय, आपल्याला लेट सपोज एखादं कॅरेक्टर ऍड करायचं असेल, आपण डिफरंट डिफरंट डेटा टाइपचा यूज करून काय करतो? त्या व्हॅल्यू इन्सर्ट करत असतो किंवा ऍड करत असतो. बरोबर ना? पण ह्याच्यामध्ये डायनॅमिकली टाइप म्हणजे काय? आपण काय करतो? लेट कीवर्डचा यूज करतो. आणि लेट कीवर्डचा यूज करून मी स्ट्रिंग पण क्रिएट करू शकतो. नंबर पण क्रिएट म्हणजे डिक्लेअर करू शकतो. त्याच्यामध्ये अजून काय करू शकतो? बुलियन व्हॅल्यू पण डिक्लेअर करू शकतो. अनडिफाईन्ड पण डिक्लेअर करू शकतो. बरोबर आहे ना? मग हे काय आहे आपलं? डायनॅमिकली टाइप्ड. आपली जावास्क्रिप्ट काय आहे? डायनॅमिकली टाइप्ड आहे. म्हणजे मला तिथं असं असाइन करायला लागत नाही की आपल्याला डेटा टाइप कोणता द्यायचा आहे. तो डेटा टाइप बाय डिफॉल्टच घेणार आहे. लेट, कॉन्स्ट, वॅर. ओके. त्याच्यामध्ये इंटिजर किंवा बुलियन, फ्लोट असं आपल्याला तिथं द्यायची गरज आहे काय? अजिबात नाही. ते डायनॅमिकली टाइप्ड आहे. म्हणजे ते बाय डिफॉल्ट व्हॅल्यू घेत असतो. ओके. त्याच्यानंतर काय? रेफरन्स टाइप, ऑब्जेक्ट अरे फंक्शन. आता हे डिटेल मध्ये बघणार आहे आपण. ह्याचं डिफरंट डिफरंट लेक्चरच असणार आहेत ह्या तिघांचे. पण त्याच्यामध्ये फक्त काय, डेटा टाइप मध्ये प्रिमिटिव्ह आणि रेफरन्स टाइप, हे तुम्हाला, आता ह्याला तुम्ही डिराइव्ह टाइप पण म्हणू शकता बरं का. डिराइव्ड. ओके. म्हणजे क्रिएट केलेलं थोडक्यात. आता आपण बेसिक ओव्हरव्ह्यू घेऊ. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे काय असतो? काय असतं ऑब्जेक्ट? ऑब्जेक्टचा मीन काय असतो?
व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑब्जेक्ट? ऑब्जेक्ट काय पण असू शकते ना. आता हा जो पीसी आहे ज्याच्यावरती मी तुम्हाला शिकवतोय तो ऑब्जेक्ट असू शकतोय, असू शकतोय. लॅपटॉप तुम्ही वापरतात तो ऑब्जेक्ट असू शकतोय. येस. पेन, तुमचा पेन बी ऑब्जेक्ट आहे, तुमची नोटबुक बी ऑब्जेक्ट आहे, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय ती बी ऑब्जेक्ट आहे, हेडफोन पण ऑब्जेक्ट आहे. रिअल वर्ल्ड एंटिटी दॅट वी कॉल्ड ऑब्जेक्ट, दॅट इज एनिथिंग एल्स, त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. बरोबर. मग आपल्या जावा स्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्ट काय रेफरन्स टाईप आहे. मग मला लेट सपोज ऑब्जेक्ट बनवायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार, कसं बनवणार ऑब्जेक्ट? मला काय करायचं, पर्सनचं ऑब्जेक्ट बनवायचं. पर्सन काय ऑब्जेक्ट आहे. मग पर्सनचं काय काय असणार आहे, नेम असू शकते पर्सनचं, एज, ऍड्रेस, अजून काय त्याचा फेवरेट हिरो, फेवरेट कलर, बऱ्याच गोष्टी असतील. मग आपण ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार, ऑब्जेक्ट कसा बनवतो, आपण व्हेरिएबल कसा क्रिएट करतो जावास्क्रिप्ट मध्ये, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅरचा यूज करू. बरोबर. तसंच मी लेट किंवा कॉन्स्ट किंवा व्हॅरचा यूज करू शकतो ऑब्जेक्ट बनवण्यासाठी. ठीक आहे. आपण काय केलं, ऑब्जेक्ट इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये डिफाईन करायचं. कशामध्ये, कर्ली ब्रॅकेट मध्ये. ऑब्जेक्ट, आता इथं ऑब्जेक्ट लिहिले आपण, त्या ऑब्जेक्टचं नाव काय पाहिजे मला, पर्सन. ओके. ऑब्जेक्टचं नाव काय आपल्या, पर्सन. आता पर्सनचं नाव, नेम कशात लिहितो मी, नेम आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे ऑब्विस. बरोबर. ते कशात लिहिलं, डबल कोट मध्ये. लेट सपोज आपण लिहिलं सोहम, कॉमा, त्याची एज, एज किती त्याची, लेट सपोज 16. ठीक आहे. बरोबर. 16 का, 16 नाही 18. बर. आणि अजून काय, त्याचा फेवरेट, फेवरेट कलर काय, काय ब्लॅक कलर आहे त्याचा फेवरेट. ओके. अजून त्याची काय फेवरेट कार, काय फेवरेट कारचं नाव त्याच्या, फॉर्च्युनर का थार, थारचं स्पेलिंग बरोबर आहे का काय माहिती. ठीक आहे. मग हा झाला काय आपला ऑब्जेक्ट क्रिएट झाला. पर्सन नावाचा ऑब्जेक्ट आहे, त्या पर्सनचं नाव काय आहे, सोहम, त्याची एज काय आहे, 18. त्याचा फेवरेट कलर काय, ब्लॅक आहे, त्याची फेवरेट कार काय आहे, थार आहे. ओके. तो जर ऐकत असेल तर त्याने चेंज करावं त्याची जी फेवरेट कार आहे ती, तसं काय आपल्याला ऑब्जेक्शन नाहीये. ओके. सो हा काय क्रिएट केला आपण, ऑब्जेक्ट. हा काय त्याचा फॉर्मॅट, पहिल्यांदा लेट, म्हणजे इथं मी कोणचा पण यूज करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं व्हॅरचा पण यूज करू शकतो. मला लेटनी करायचंय, लेटचा यूज केला. लेट पर्सन इक्वल्स टू डबल, पहिल्यांदा काय, हा ओपन करली ब्रॅकेट, क्लोज करली ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्या काय की आणि व्हॅल्यूज. ही काय आहे माझी नेम, की, आणि त्या कीची ही काय व्हॅल्यू. ही काय की, त्याची व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू. मग मी असं म्हणू शकतो का, ऑब्जेक्ट इज कलेक्शन ऑफ कीज अँड व्हॅल्यूज, म्हणू शकतोय ना. ही माझी की, त्याची व्हॅल्यू, मग ह्या सगळ्यांचं कलेक्शन, त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट दॅट वी कॉल्ड कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. ओके, अंडरस्टूड. ठीक आहे. लेट सपोज मला काय करायचंय, हा पर्सन आहे का नाही, ह्याला प्रिंट करायचं, कशाचं यूज करणार, कन्सोलचं. लॉग, लॉग करायचं ना आपल्याला. मग काय म्हटलं, पर्सन. आता ह्याला प्रिंट केलं, लेट सपोज काय येतंय बघू तर, आला सगळा डेटा आपला इथं. नेम कुठे आहे त्याचं, नेम इथं खाली आले, फेवरेट कलर, कार आणि एज त्याची. इथं नेम आलं, इथं खाली, खालच्या साईडला.
ओके, मग सगळा डेटा आपल्याला दिसतो इथं. पण मला काय करायचंय, मला फक्त नेम किंवा एज किंवा फेवरेट कलर ऍक्सेस करायचा आहे. मी कसा ऍक्सेस करू शकतो? आपल्याकडे कोणते कोणते वेज आहेत? एक तर डॉट, डॉटनी मी त्याला असाइन करू शकतो, म्हणजे ऍक्सेस करू शकतो. आणि अजून काय, ते दुसऱ्या नंतर बघू आपण, म्हणजे तो आपण जास्त यूज पण नाही करणार. बट पहिला कोणता वे? डॉट. डॉट म्हणजे कसं, मला लेट सपोज पर्सन मधलं काय ऍक्सेस करायचंय? डॉट एज, फेवरेट कार का नेम? मला नेम ऍक्सेस करायचंय, नेम, डॉट नेम. आपण ते ऍक्सेस केल्यानंतर काय येणार आहे? नेम येणार आहे फक्त. ठीक आहे. एज ऍक्सेस करायची म्हणलं डॉट एज, आली एज. आपल्याला लेट सपोज त्याची काय करायची? फेवरेट कलर, मला ब्लॅक कलर फेवरेट त्याचा. बहुतेक हा, तो दिसायला व्हाईट आहे पण कलर त्याचा फेवरेट ब्लॅक आहे. ओके, हा झाला ऑब्जेक्ट क्रिएशन आणि ऑब्जेक्ट मधल्या व्हॅल्यू ऍक्सेस कशा करायच्या. समजलं? हे आपण बेसिकच बघितले, अजून डीप मध्ये बघणार आहे. ओके, ऑब्जेक्ट क्रिएशन पासून त्याच्या व्हॅल्यू ऍक्सेसेबल कशा ऍक्सेस करू शकतो. ओके, ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय? ऍरे. आता ऍरे म्हणजे काय सांगा बरोबर? व्हॉट इज मीन बाय ऍरे? अरे 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 यार, अरे ना या, ऍरे. ऍरे म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय? कलेक्शन ऑफ व्हॉट? डिफरंट लँग्वेज मध्ये ऍरे काय करते? डिफरंट प्रकारे आपण यूज करत असतो. ओके, ऍरे डेटा टाइपला डिफरंट लँग्वेज मध्ये डिफरंट प्रकारे यूज करत असतो. तसं जावा स्क्रिप्ट मध्ये पहिल्यांदा आपण ऍरेची बेसिक डेफिनेशन समजून घेऊ. काय असते? ऍरे इज कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट्स. म्हणजे त्याच्यामध्ये सिमिलर टाइपचा डेटा आला पाहिजे, त्याला काय म्हणायचं? ऍरे. पण जावा स्क्रिप्ट मध्ये काय? ऍरे इज कलेक्शन ऑफ ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट्स. म्हणजे कसं? बाकीच्या लँग्वेज काय म्हणतात? ऍरे जर इंटिजर टाइपचा डेटा असेल तर या तुम्ही, जर त्याच्यामध्ये जर स्ट्रिंगचा यूज करायचा म्हणला, तू जा तिथनं, नाही तू एक्सेप्ट इथं. पण जावा स्क्रिप्ट मध्ये काय म्हणते? तू नंबर टाइप आहे य, तू स्ट्रिंग टाइप आहे य, तू बुलियनचा आहे य, तू अनडिफाईन्ड आहे तू य. सगळ्यांना ते काय करतं? ऍक्सेप्ट करतं. ओके, मग ऍरे काय? कलेक्शन ऑफ ऑल टाइप ऑफ डेटा. कशामध्ये? आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये. कलेक्शन ऑफ ऑल टाइप ऑफ डेटा. त्याला कसं क्रिएट करतो आपण? पहिल्यांदा लेट, लेट कीवर्डचा यूज करणार ना आपण व्हेरिएबल बनवायचा. लेट अरे, अरे इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू डिक्लेअर करतो. लेट सपोज मला नंबर लिहायचा आहे 1 2 3, आणि इथं आपण काय स्ट्रिंग लिहिली? ओमची. त्याच्यानंतर आपण काय लिहिलं? ट्रू. त्याच्यानंतर आपण काय लिहिलं? 90. ओके, मग हे माझं ऍरे काय? कलेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डेटा, त्याला म्हणायचं ऍरे. मग ह्याला मी ऍरे मधल्या एलिमेंटला ऍक्सेस कसं करतो? ऍक्सेस कसं करणार? पण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऍरे जो आहे आपला, तो स्टार्ट कुठून होतो? स्टार्ट कुठून होतो? त्याची इंडेक्सिंग असते. हे जे इंडेक्सिंग आपण स्टार्ट कुठून करतो? 0 पासून. इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होते? 0. मग पहिला एलिमेंट माझा कोणत्या इंडेक्सवर आहे? 0 इंडेक्सवर आहे. आणि जो लास्ट एलिमेंट असतो तो कोणत्या इंडेक्सवर असतो? n-1. ओके, हा कोणत्या? 0 आणि हा n-1. म्हणजे जेवढे नंबर आपण तिथे इन्सर्ट केल्यात त्याच्यातून एक वजा करायचा त्या इंडेक्स वरती. बरोबर.
मग इथं 0 आहे म्हटल्यानंतर हा 0 हा कोणत्या इंडेक्सवर असणार आहे? हा 2, हा 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 6. 0 1 2 3 4 6 हा 6 नंबर वरती असणार आहे आपला 90. बरोबर. 0 1 2 3 4 5 सॉरी 5 नंबरवर. ओके. बरं झालं तुम्ही सांगताय मला. कॅल्क्युलेशन थोडंसं चुकतंय. तर ह्याला ऍक्सेस कसं करणार आपण? ऍक्सेस कसं करतो आपण? मला काय ऍक्सेस करायचंय? ऍरे मधला कोणत्या इंडेक्स वरला एलिमेंट? हा 3 नंबरचा. मग त्याच्यासाठी मी काय करणार? ऍरे ऍरे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचा इंडेक्स त्या एलिमेंटचा 3 नंबरचा जो एलिमेंट आहे त्याचा इंडेक्स काय आहे? 2. मग त्याला ऍक्सेस करायचा आहे. आता मी ज्यावेळेस कंट्रोल एस करेल तर मला काही विजिबल होणार आहे का? कंट्रोल एस केलं. आपण ह्याला काय करू? ठीक आहे. आपल्याला काय दिसतंय का इथं? नाही, अनडिफाईन्ड वरचं असेल ना इकडलं. ठीक आहे. का म्हणजे दिसत नाही? कारण आपण त्याला लॉग नाही केलं. मग मी काय केलं? लॉग कंट्रोल व्ही. काय म्हटलं? ऍरे मधला दुसऱ्या इंडेक्स वरला जो एलिमेंट आहे किंवा नंबर आहे तर त्याला मला तो जो आहे तो दाखवा. काय यायला पाहिजे आपला? 3. कंट्रोल एस. आला 3? आला. आता आपण काय करू? लेट्स सपोज थर्ड नंबरवर कोण आहे? कोण आहे? ओम. इथं काय यायला पाहिजे? ओम. आला का ओम? आला ओम. त्याच्यानंतर काय? फोर्थ इंडेक्स वर कोण आहे? ट्रू. आउटपुट मध्ये काय यायला पाहिजे? ट्रू. आलं ट्रू. मग आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो ऍरेच्या. कशा? ऍरे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याचा काय? इंडेक्स. ओके. आता इथं लेट सपोज आपण त्या व्हेरिएबलचं म्हणजे ऍरेचं नाव काय पण देऊ शकतोय ऍज पर आवर नीड किंवा रिक्वायरमेंट. ठीक आहे. हा झाला काय आपला ऍरे. ऍरे समजलं? बेसिक आहे हे, अजून डीप मध्ये जायचं आपल्याला. त्याच्यानंतर काय? फंक्शन्स. फंक्शन्स काय असतात? काय असतात फंक्शन? फंक्शन फंक्शन ठीक आहे. बेसिकली फंक्शन म्हणजे काय असतं? फंक्शन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, एक ब्लॉक ऑफ कोड आहे. ब्लॉक ऑफ कोड म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपण कोड राईट केलेला असतो आणि तो कोड काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे. मी एखादा कोड म्हटलं की ऍडिशन करायची मला 2 नंबरची, तर तो काय आहे माझा? ब्लॉक ऑफ कोड आहे ना. लेट सपोज आपण काय केलं? आता बघा मी जे टाईप करतो ते सांगा मला. लेट आपण काय केलं? लेट a इक्वल्स टू 10. ठीक आहे. लेट b इक्वल्स टू 90. लेट c इक्वल्स टू a प्लस b. आता लेट सपोज मी इथं लॉक केलं. काय लॉक केलं? c ला. आउटपुट काय येणार आहे माझं? काय येणार आहे आउटपुट? काय म्हटलं इथं? a ची व्हॅल्यू काय? 10. b ची व्हॅल्यू काय? 90. a ची व्हॅल्यू काय? 10. b ची व्हॅल्यू काय? 90. 10 प्लस 90 किती? 100. आउटपुट मध्ये काय यायला पाहिजे? 100. बघू आपण काय येतंय. आलं का 100? आलं. हा काय हो माझा? कोडचा एक ब्लॉक आहे छोटासा. बरोबर. आपण इथं लेट सपोज अजून काय केलं? कंट्रोल सी, कंट्रोल व्ही आणि इथं आपण जी आणि इथं मायनस केलं. एच काय? जी मायनस
आणि इथं लास्टला h प्रिंट केलं. आता इथं काय केलं आपण, काय केलंय, सबस्ट्रॅक्शन केलंय. हा पण माझा एक काय ब्लॉक ऑफ कोड आहे, छोटासा कोड आहे. मग फंक्शन म्हणजे काय असतं, माझा ब्लॉक ऑफ कोड. मग त्या फंक्शन मध्ये मी हा कोड राईट करत असतो. मग कसं, आता आपण जे फंक्शन बनवतो, तर फंक्शन कीवर्डचा यूज करायचा, त्या फंक्शनचं नाव द्यायचं त्याचं. मी काय नाव दिलं, ऍडिशन नाव आहे फंक्शनचं. आणि तो जो कोड आहे माझा हा, तर त्याला काय केलं मी, या फंक्शन मध्ये टाकलं. ठीक आहे. तो ब्लॉक ऑफ कोड कुठे टाकला मी, ऍडिशन नावाच्या फंक्शन मध्ये. मग फंक्शनचा ज्यावेळेस आपण यूज करतो, त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपण सांगू शकतो की मला ते फंक्शन कधी एक्झिक्यूट करायचंय. आता ज्यावेळेस मी असाच कोड ठेवला होता, कधी, ज्यावेळेस मी फंक्शन क्रिएट केलं नव्हतं. ठीक आहे, आपण त्याला कमेंट करू आणि ह्याला पण कमेंट करू. सगळं कमेंट केलं, इथं आउटपुट मध्ये काय आलं, 100 आणि 80. जे कोड ब्लॉक ऑफ कोड आपण राईट केलं तो, बरोबर. पण ज्यावेळेस मी काय केलं, फंक्शन क्रिएट केलं ऍडिशन नावाचं, आणि त्याच्यामध्ये काय केलं, ब्लॉक टाकला. कशाचा, ऍडिशनचा. आता ते एक्झिक्यूट होणार आहे का डायरेक्टली, आता बघा. सबस्ट्रॅक्शनचं तर झालं का, कारण त्याला आपण स्पेसिफिक फंक्शन नव्हतं क्रिएट केलं. इथं आपण फंक्शन कीवर्डचा यूज करून ऍडिशन नावाचं फंक्शन क्रिएट केलं. आता मी काय म्हणतो की ऍडिशन नावाचं फंक्शन कॉल करा. आता त्याला कॉल केल्यानंतरच त्यातला कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. कंट्रोल एस झाला एक्झिक्यूट कोड. आता लेट सपोज याला आपण कमेंट आउट केलं. जेवढ्या वेळा मी त्याला कॉल करेल का नाही, तेवढ्या वेळा कोड एक्झिक्यूट होणार आहे तो. बघा, ऍडिशन 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 4 वेळा कॉल केले म्हणल्यावर 100 किती वेळा प्रिंट व्हायला पाहिजे, 4 वेळा. झाला 1 2 3 4. मग ह्याचा यूज कशासाठी करतो आपण, तो ब्लॉक कोडचा आपण स्पेसिफिक जागेवर राईट करतो आणि काय करतो, मल्टिपल जागेवरती यूज करू शकतो. मग हा असतो आपला फंक्शनचा यूज. फंक्शन समजलं काय असतं, फंक्शन दुसरं तिसरं काय नाही, काय ब्लॉक ऑफ कोड दॅट वी एक्झिक्यूट अँड टेक आउटपुट फॉर समथिंग एल्स दॅट वी हॅव रोटेड. ठीक आहे, हा एक फंक्शन आहे. मग ह्याला पण मी फंक्शन क्रिएट करू शकतोय का, ऑब्वियस आहे ना, करू शकतोय. फंक्शन काय, सबट्रॅक्शन नावाचं फंक्शन क्रिएट केलं आणि त्यात टाकला कोड. कंट्रोल एस. जोपर्यंत त्याला कॉल करत नाही तोपर्यंत तो कोड रन होणार आहे का, नाही. सेम आपल्या फोन सारखं आहे, आपण कुणाला कॉल नाही केला, कॉल लागणार आहे का, तो आपल्यावर काय बोलणार आहे का, नाही. सेम फंक्शनचं तसंच आहे. फंक्शनला पण काय करायला लागतं आपल्याला, कॉल. ओके, कॉल करायला लागतं. ठीक आहे, हे झालं फंक्शन. ऑब्जेक्ट काय असतात, ऍरे काय असतं, फंक्शन काय असतं, समजलं, अंडरस्टूड. ऑब्जेक्ट काय असतात, ऑब्जेक्टची डेफिनेशन काय, व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट, काय असतं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज, व्हॉट इज ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट इज एनिथिंग एल्स. पण जावास्क्रिप्ट मध्ये काय ऑब्जेक्ट, कलेक्शन ऑफ की अँड व्हॅल्यूज दॅट वी कॉल्ड ऑब्जेक्ट. मला लेट सपोज कशाचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे, अकॅडमीचा. मग त्या अकॅडमी मध्ये काय काय येणार, अकॅडमीचं नाव येणार, अकॅडमीची स्टार्टिंग डेट येणार, अकॅडमीचा चेअरमन कोण आहे त्याचे नाव येणार, अकॅडमी मध्ये किती स्टुडंट शिकतात त्याचा काउंट येणार. हा काय झाला आपला ऑब्जेक्ट, बरोबर. ऑब्जेक्ट समजलं, त्याच्यानंतर काय,
ऍरे. ऍरे काय असतं? व्हॉट इज ऍरे? ऍरे इज कलेक्शन ऑफ ऑल टाइप ऑफ डेटा दॅट यू कॉल ऍरेज. जावास्क्रिप्ट मध्ये बरं का. बाकीच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगायला लागणार आहे की ऍरे फक्त सिमिलर टाइप ऑफ डेटाचं कलेक्शन आहे. ठीक आहे. मग ऍरेला ऍक्सेस कसं करतो आपण? इंडेक्सिंग थ्रू. इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होते? एंड कुठं होते? n-1. ऑब्जेक्टला आपण डॉट थ्रू ऍक्सेस करत असतो. म्हणजे ऑब्जेक्ट मधल्या ज्या कीज आहेत, त्या कीजच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, त्याला आपण डॉटचा यूज करून ऍक्सेस करत असतो. ओके. ऍरे काय? कलेक्शन ऑफ ऑल टाइप्स ऑफ डेटा. त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाइपचा डेटा इन्सर्ट करू शकतो ऍरेमध्ये. ठीक आहे. फंक्शन काय? फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड. ब्लॉक ऑफ कोड दॅट एक्झिक्यूट अँड गिव्ह आउटपुट बेस्ड ऑन इनपुट. आपल्याला ऍडिशन करायची, त्याचा एक ब्लॉक ऑफ कोड आहे. आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचंय, त्याचा एक ब्लॉक ऑफ कोड आहे. ठीक आहे. बेस्ड ऑन दॅट आपल्याला ते आउटपुट देत असतं. त्याला आपल्याला काय करायला लागतं? फंक्शनला कॉल करायला लागतो त्याच्या नंबरवरच. ओके. हे झालं फंक्शन, ऑब्जेक्ट आणि ऍरे. आपला कसला डेटा टाईप आहे? रेफरन्स. आता रेफरन्स काय असतं, प्रिमिटिव्ह काय असतं, अजून डिटेलमध्ये बघायचं आपल्याला थोडं. हे बेसिकच आहे, पूर्ण बेसिक आहे. ठीक आहे. रेफरन्स टाईप समजलं, प्रिमिटिव्ह टाईप समजलं. डायनॅमिक म्हणजे काय? आपण कोणताही डेटा टाईप जो आहे तो असाइन करू शकतो. म्हणजे व्हेरिएबल क्रिएट करताना आपल्याला तिथं डेटा टाईप द्यायची गरज नाहीये. आपण डायरेक्ट लेट कॉन्स्ट आणि व्हॅरचा कीवर्डचा यूज करून आपण तो जो स्पेसिफिक व्हेरिएबल आहे त्याला क्रिएट करू शकतो. ठीक आहे. रेफरन्स टाईप, ऑब्जेक्ट, ऍरे, फंक्शन समजलं. याच्यानंतर काय? ऑपरेटर्स. ऑपरेटर्स काय असतात? व्हॉट आर द ऑपरेटर्स? काय असतात? ऑपरेटर्स काय करतात? ऑपरेट करतात. बरोबर ना, ऑपरेशन्स करतात. त्याच्यामध्ये पहिलं कोणतं आहे? अरिथमॅटिक, नंतर कंपॅरिझन, लॉजिकल, असाइनमेंट आणि बिट वाईज. ठीक आहे. ह्याला एक वन बाय वन डिटेल मध्ये बघू आपण. अरिथमॅटिक मध्ये काय असतात? प्लस, मायनस, मल्टिप्लाय, डिवाइड आणि रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे काय? थोडक्यात मॉड्यूल. इथं रिमाइंडर ना ऍक्च्युली मॉड्यूल ऑपरेटर आहे. हा, येस. ठीक आहे. म्हणजे बाकी आता अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये आपण बघितलं, इथे ऍडिशन केली, आपण केली, फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन राहिले ना. मी काय करतो मग इथं, लेट ए इक्वल्स टू 90 आणि काय करू आपण, लेट बी इक्वल्स टू 10, लेट सी इक्वल्स टू ए डिवायडेड बाय बी. लॉक केल्यानंतर आन्सर काय यायला पाहिजे? भागाकार येतो ना. किती आन्सर यायला पाहिजे? 90 ला मी 10 ने भागल्यानंतर. 9 आलं का? 9. ठीक आहे. लेट सपोज आपण काय केलं, याला जरा कॉम्प्लेक्स व्हॅल्यू दिली. त्याच्यानुसार काय आन्सर? 98.9. जर तुम्हाला त्याच्यात काय वाटत असेल नाही सर हे वेगळंच आन्सर आहे, तर तुम्ही भागाकार करून बघा. ओके. पण ते सिस्टीम आहे ना, सिस्टीम बरोबर सांगते. माणसापेक्षा तरी सिस्टीम अॅक्युरेट आहे. स्पेसिफिक म्हणतोय बरं का मी. माणसानेच क्रिएट केली आहे सिस्टीम, बट ती सिस्टीम पण
स्पेसिफिक लोकांनीच क्रिएट केली ना, नॉट ऑल ह्युमन्स इन्क्लुडेड विथ दॅट. ठीक आहे, हा झाला आपला भागाकार. आता आपण काय करू, गुणाकार. लेट सपोज आता 10 भागिले आपण 90 केलं, किती येणार आहे गुणाकार? 90 होय, 900. 900. ओके. आता आपण एक काय करू माहितीये का, मी ना B0 ठेवतो आणि आता डिवाइड करतो. आता किती आन्सर येईल सांगा बरं. इथं बघताय का तुम्ही, काहीतरी दिसतंय का तुम्हाला? इथे एरर आला, एरर. काय एरर आहे? म्हणजे तिथं कन्सोल मध्ये तर काही जायचा संबंधच येत नाही, पण इथंच एरर आहे. कारण 0 ने आपण डिवाइडच करू शकत नाही असं म्हणणं आहे. ओके, आपण काय केलं आता, मल्टिप्लाय. आता आन्सर किती येणार आहे? 900. ठीक आहे, हे बघितलं आपण. जसं तुम्हाला जेवढे व्हॅल्यू तिथे इन्सर्ट करायचे त्याच्यानुसार बघू शकता. आता आपल्याला काय करायचंय, रिमाइंडर घ्यायचा आहे. रिमाइंडर म्हणजे बाकी. त्याच्यासाठी आपण पर्सेंट ऑपरेटरचा यूज करणार. बाकी किती येईल बरं सांगा आता मला. 0. करेक्ट, 0 यायला पाहिजे. आली का 0? दुसरे आले असते तर मग आपण कोडिंग सोडून दिले असते, आहे का नाही? नसते दिली सोडून. जावास्क्रिप्ट मध्ये काय पण होऊ शकतंय हा. त्या असं पुढे गेल्यानंतर कळलं तुम्हाला काय काय होऊ शकतंय. आता लेट सपोज आपण इथं काय केलं, 91 केलं. आता रिमाइंडर किती येणार आहे? 1 आला. जेवढे बाकी त्याच्या बेस्ट वरती तसं तसं रिमाइंडर आपल्याला येणार आहे. हे समजलं. अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, रिमाइंडर, मॉड्यूल ऑपरेटरचा कसा यूज करतो. अंडरस्टूड? ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघू कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना करणं, बरोबर ना? आपण करतो की तुलना रिझल्ट लागल्यानंतर ना, ह्याला किती पडल्यात बरं, माझ्यापेक्षा कमी. ओके, सांगत नाही आपण, पण मनातल्या मनात खुश होत असतो. पण आपल्याला जास्त पडल्यानंतर ना मग आपण बादशाह असं समजतो आपल्याला, बरोबर आहे ना? मग कंपॅरिझन मध्ये आपण काय करतो, मी पॉइंट आउट नाही करत कोणाला. कंपॅरिझन मध्ये काय करतो आपण, तुलना करतो. आता मोठं झालाय तुम्ही, आता नाही करत कंपॅरिझन, बारक्यापणी करायचा ज्यावेळेस 9वीत किंवा 8वीत 7वीत असं होतो त्यावेळेस करायचो. घटक चाचण्याचा असं एक्झाम असल्यानंतर आपण तिथं असतात ना 20 मार्काच्या किंवा 50 मार्काच्या, तिथं आपण मार्कचं कंपॅरिझन करायचो. तसंच आपल्याला जावा स्क्रिप्ट मध्ये काय करायचं, कंपॅरिझन ऑपरेटरचा यूज करायचा आहे. आता कंपॅरिझन मध्ये काय काय आहे, हा कोणता आहे, हे कोणतं साईन आहे? ग्रेटर दॅन, इक्वल टू. हे कोणतं आहे? लेस दॅन. हे कोणतं आहे? हे कोणतं आहे? हे कोणतं आहे? ट्रिपल इक्वल टू. ह्याला काय म्हणायचं? डबल इक्वल टू. ह्याला म्हणायचं ट्रिपल इक्वल टू. आता ह्याचा जो कन्सेप्ट आहे ना, ते आपण बघणार आहे. हा कोणता आहे कन्सेप्ट? लूजली इक्वल आणि स्ट्रिक्टली इक्वल. लूजली इक्वल आणि स्ट्रिक्टली इक्वल. आता ते काय आहे ते आपण बघणार आहे पुढं. डोंट वरी अबाउट इट. हा कोणता आहे? ग्रेटर दॅन. हा कोणता आहे? लेस दॅन. ओके, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, इक्वल टू, इक्वल इक्वल टू, इक्वल टू, नॉट इक्वल टू, ट्रिपल इक्वल टू, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. हे आपले काय कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत, बरोबर? मग मी ह्याचा यूज कसा करणार तिथं, कसा करणार कंपॅरिझन? कसं करणार? लेट सपोज आपण म्हटलं की, काय म्हटलं आपण, आपण काय म्हटलं, आपण काय म्हटलं,
इफ कंट्रोल स्टेटमेंट माहिती आहेत. ठीक आहे, आपण काय करू, ह्याला थोडस काय करू, पुढे डिले करू. कंपॅरिझन ऑपरेटरची साईन माहिती आहेत तुम्हाला, माहिती आहेत. थोडस पुढे डिले करू, तुम्हाला एक कन्सेप्ट अंडरस्टँड झाला ना, कोणता कंट्रोल स्टेटमेंट काय असतात. तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑपरेटरचा आपण यूज करणार आहे. ठीक आहे, बाकीच्यांचा आपण यूज माहिती आहे आपल्याला कसा यूज करतो आपण. लॉजिकल ऑपरेटर, लॉजिकल काय, अँड, ऑर, नॉट. अँड मध्ये काय, दोन्ही कंडिशन काय पाहिजेत मला, ट्रू पाहिजेत. आणि ऑर मध्ये काय, एक कंडिशन ट्रू पाहिजे. नॉट म्हणजे काय, ते जे ट्रू आहे त्याला काय करतं, फॉल्स, आणि फॉल्स आहे त्याला ट्रू. आता बघा, इथं आलो आपण, काय बघतो आपण, लॉजिकल ना, लॉजिकल. मी काय केलं, लॉक केलं. मला सांगा, ट्रू अँड ट्रू, आन्सर काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, ट्रू. करेक्ट, आलं का ट्रू, आलं. त्याच्यानंतर काय, ट्रू अँड फॉल्स. आता काय यायला पाहिजे, अँड म्हणजे काय, दोन्ही पण ट्रू पाहिजेत. एक जरी चुकीचं असेल तर चुकीचं. आलं का फॉल्स, आलं. त्याच्यानंतर काय आपल्याकडं, ऑर. तर लेट सपोज आपण ऑर इथं टाईप केलं. ऑर मध्ये काय लागतं मला, काय लागतं ऑर मध्ये, एक कंडिशन ट्रू लागते. ओके, ट्रू येणार आहे, हे ऑब्विस आहे. लेट सपोज ह्याला फॉल्स केलं, काय येणार आहे आता, का म्हण ट्रू येणार आहे, एकच कंडिशन ट्रू लागते. आलं ट्रू. ओके, नाही समजलं लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये अँड ऑर कसं यूज करतो. त्याच्यानंतर काय, नॉट. नॉट मध्ये लेट सपोज मी काय केलं, नॉट फॉल्स, काय येणार आहे आन्सर, काय येणार आहे, काय आलं, काहीच नाही आलं. का नाही, काय झालं, काय झालं इथं, फॉल्स, नॉट फॉल्स. होतं झालं, त्याच्यामुळे आलं नाही. ट्रू म्हणजे आता लेट सपोज मी ट्रू केलं, काय येणार आन्सर आता, फॉल्स. म्हणजे जे आहे त्याच्या काय येणार, अपोजिट. गॉट इट, कळले लॉजिकल ऑपरेटर्स काय असतात. असाइनमेंट आपण बघितले, असाइनमेंट ऑपरेटर्स बघितल्यात ना, इक्वल टू, हे बघितलंय का हो, नाही बघितलं. हे बघितलंय, हे बाकीचं कुठले बघितलेत का, नाहीत बघितले, बघायच्यात का, ठीक आहे. आता आपण काय बघू, असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर असाइन करतो म्हणजे काय करतो, त्याला व्हॅल्यू काहीतरी मी इनिशियलाइज करतो, म्हणजे देतो थोडक्यात. मी काय म्हणतो, लेट ए इक्वल्स टू 10. इथं व्हॅल्यू किती असाइन केली मी, 10. मी काय म्हंटल खाली, लेट बी इक्वल्स टू ए प्लस किती 90. ठीक आहे, ए प्लस 90 केलं. आता इथं आपण कशाचा यूज केलाय, असाइनमेंट इक्वल टू ऑपरेटरचा यूज केलाय. आता इथं बघा आपण काय केलंय, लेट बी, नवीन व्हेरिएबल क्रिएट केले, त्याच्यामध्ये काय ए प्लस 90 केले आपण. ओके,
ए प्लस किती केलं 90. मग आता ह्याच्यामध्ये मला बी ज्यावेळेस मी प्रिंट करेल त्यावेळेस मला उत्तर काय येणार आहे 100 येणार आहे बरोबर. लॉग आपण काय केलं बी कंट्रोल एस 100 आन्सर आलं. ओके. आता लेट सपोज आपल्याला कशाचा यूज करायचा आहे प्लस इक्वल्स टू. आता प्लस इक्वल्स टू काय सांगत असतं की मला लेट सपोज काय करायचंय काय करायचं आपल्याला लेट ए इक्वल्स ए प्लस इक्वल्स टू 90. ओके. प्लस इक्वल टू असं नाही आपण करत बी आणि इक्वल टू एक्स प्लस 1. Equal to x plus 1 that we also can write like b plus equals to 10. ठीक है. 90. 90. 1 केल्यानंतर 1 केल्यानंतर 12. ओके. b plus 1. आता बघा आपण आपल्याला का नाही काय यूज करायचंय प्लस इक्वल्स टू. प्लस इक्वल्स टू ज्यावेळेस आपण यूज करतो ह्याचा अर्थ काय आहे आता ज्यावेळेस आपण ठीक आहे मला काय करायचंय ए इक्वल्स टू ए प्लस 1 करायचंय. म्हणजे ए मध्ये अजून एक व्हॅल्यू ऍड करायची मला ए इक्वल्स टू ए प्लस 1. हे असं केल्यानंतर ना आता ज्यावेळेस मी ए ला प्रिंट करत त्यावेळेस आन्सर काय यायला पाहिजे. इथं काय केलं डिक्लेअर केले ना आपण ए ला. ओके. आता हे थोडस आता सॉर्टेड दिसतंय. ए ला काय पहिल्यांदा व्हॅल्यू याची काय 1 आहे बरोबर ना. मी इथं काय केलं डिक्लेअर आणि इनिशियलाइज केलं. त्याच्यानंतर ए मध्ये मी काय केलं ए प्लस 1. ए ची व्हॅल्यू काय 1 आहे ना प्लस काय केलं 1. आन्सर किती यायला पाहिजे 2. आलं 2. ओके. मग आता मी ह्याला कसं राईट करू शकतो ह्याला मी ए प्लस इक्वल्स टू 1 असं पण राईट करू शकतो. ठीक आहे. मला ए मध्ये एखादी व्हॅल्यू ऍड करायची असेल कोणती पण असेल ते ऍड करू शकतो. मी 1 केली आन्सर किती येणार आपलं 2. आलं. मला लेट सपोज तिथं किती ऍड करायची व्हॅल्यू 100 आली 101. ह्या ऑपरेटर्स काय प्लस इक्वल टू मायनस इक्वल टू डिवाइड इक्वल टू मल्टिप्लाय इक्वल टू रिमाइंड इक्वल टू सेम अशीच यूज करायच्यात. जी स्पेसिफिक व्हॅल्यू आहे का नाही आपली तर त्याच्यावरती आपल्याला काय ऑपरेशन परफॉर्म करायचंय तर त्याच्यासाठी आपण कोणत्या ऑपरेटरचा यूज करतो असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतो. ठीक आहे. हे झालं प्लस साठी. मला लेट सपोज काय करायचंय माझा जो लेट आपण ह्याला काय करू थोडीशी मोठी व्हॅल्यू देऊ. आपण काय दिली 100. ठीक आहे. ए मधून मायनस करायचंय मला किती 10.
आता आन्सर किती येणार आहे माझं? ह्याला कमेंट करू, किती आन्सर येणार आहे? ह्याचा अर्थ काय आहे मला सांगा बरं. ह्याचा असा अर्थ आहे का ए इक्वल टू ए मायनस 10, बरोबर असा आहे ना? मग ए किती आहे माझा? 100. 100 मायनस 10 किती? किती? 90. आलं का 90? त्याला मला रिप्रेझेंट कसं करू शकतो मी? त्याला मी कसं रिप्रेझेंट करू शकतो? असं, ए मायनस इक्वल्स टू 10. काय येणार आहे आन्सर आपलं? 90. आपण लेट सपोज इन्क्रीज करू, 100 केलं, किती येणार आन्सर आता? किती येणार? 0. आता हे मायनस व्हॅल्यू ह्याच्यामध्ये माइट बी डिक्लेअर करत नाही, तो घेत नाही. ते आपण बघू पुढे हळूहळू हळूहळू कसं करणार आहे. ठीक आहे, आपण इथं केलं 20. आता आन्सर येणार 80. ओके, हे झालं मायनस साठी. मल्टिप्लिकेशन साठी पण काय सेम तसंच, ए काय मल्टिप्लाय बाय इक्वल्स टू किती करायचंय मल्टिप्लाय? 20. किती येणार आन्सर आपलं? 2000. ओके, डिवायडेशन साठी पण सेम तसंच, डिवाइड बाय 20 किती येणार? किती येणार आन्सर? 5. आलं 5? आलं. मॉड्युलो साठी पण तेच, किती येणार रिमाइंडर? 0. झिरो आला का? नाही आला. का नाही आला? परत एकदा बघू. आला? आला. आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे. हा, हे काय करतं? ते काय करतं? काय करतं ते? स्क्वेअर करतं. स्क्वेअर करतं. आपण लेट सपोज आपल्याला एचा स्क्वेअर करायचा आहे. ए मल्टिप्लाय इक्वल्स टू 2. ओके, मग ही काय होणार आहे? ए चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर किती? 100चा स्क्वेअर किती? 10,000. आला का 10,000? ठीक आहे, हा स्क्वेअर साठी युज केला जातो. मी लेट सपोज 3 केलं इथं, बघा आता काय होतंय. त्याचा क्यूब आला थोडक्यात हा. त्याच्या पॉवर मध्ये व्हॅल्यू घेतल्या जातं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? अंडरस्टूड? ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं आजच्या लेक्चर मध्ये? डेटा टाइप्स. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स एक आहेत, रेफरन्स डेटा टाइप. प्रिमिटिव्ह मध्ये काय आहेत आपले डेटा टाइप्स? स्ट्रिंग, नंबर, इंट, काय बुलियन, अनडिफाईन्ड आणि नल. त्याच्यामध्ये स्ट्रिंग काय असतं? कलेक्शन ऑफ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स असं म्हणू शकतो आपण. नंबर काय आपला? नंबर टाइपचा डेटा. बुलियन मध्ये काय आपण करतो? ट्रू फॉल्स. अनडिफाईन्ड म्हणजे डिफाईंडच केला नाही त्याला. नल म्हणजे डिलिबरेटली आपण नल व्हॅल्यू तिथं इन्सर्ट करतो, नल करतो त्याला. रेफरन्स टाइप म्हणजे काय असतं? ऑब्जेक्ट, ऍरे आणि फंक्शन. ऑब्जेक्ट काय असतात? कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. ओके, ऍरे काय असतं? कलेक्शन ऑफ ऑल टाइप्स ऑफ डेटा. फंक्शन काय असतं? ब्लॉक ऑफ कोड दॅट एक्झिक्यूट ऑन गिवन इनपुट अँड गिव्स द आउटपुट. त्याच्यानंतर ऑपरेटर बघितले, अरिथमॅटिक, कंपॅरिझन, लॉजिकल, असाइनमेंट, बिटवाईज. अरिथमॅटिक मध्ये कोणकोणते? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, मॉड्युलस. ते काय करतात तुम्हाला माहिती आहे. कंपॅरिझन मध्ये आपण पुढं त्याचे एक्झाम्पल बघणार आहे, पण ते यूज मध्ये कशासाठी येतात ते माहिती आहे. लॉजिकल ऑपरेटर मध्ये काय? अँड, ऑर, नॉट. अँड मध्ये काय लागतं? दोन्ही कंडिशन ट्रू. एक जरी फॉल असेल तर फॉल्स येणार. ऑर मध्ये काय होतं? एक कंडिशन ट्रू असेल तर ट्रू येतं. त्याच्यानंतर काय? नॉट. नॉट काय करतं? ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. जस्ट लाईक हू. ठीक आहे,
त्याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट मध्ये काय करतो, इक्वल्स टू, प्लस इक्वल्स टू, मायनस मल्टिप्लाय इक्वल्स टू, डिवाइड इक्वल्स टू, आणि काय मॉड्यूल इक्वल्स टू, स्टार स्टार इक्वल्स टू. इक्वल्स टू मध्ये इक्वल करतो, असाइन करतो. प्लस इक्वल्स टू मध्ये काय करतो, आपल्याला समजा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रीज करायची समथिंगने, त्यावेळेस आपण काय करतो, प्लस इक्वल्स टू लावतो. मायनस करण्यासाठी मायनस, मल्टिप्लाय साठी मल्टिप्लाय, डिवाइड साठी डिवाइड, मॉड्यूल साठी मॉड्युलो, आणि डबल स्टार इक्वल्स टू कशासाठी असतो, स्क्वेअर करण्यासाठी. इथपर्यंत समजलं? ओके. एनी प्रॉब्लेम, एनी इश्यूज? नो. डन.